नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मराठी पुस्तकांच्या सुंदर दुनियेत. इथे आपण वाचतो, शिकतो आणि पुस्तकांच्या माध्यमातून आयुष्य बदलणाऱ्या कल्पनांना जवळून अनुभवतो. तर चला, आजच्या आपल्या पुस्तक प्रवासाला सुरुवात करूया. विश्वास ही एक अदृश्य शक्ती आहे, पण तिची फळं मात्र आयुष्य बदलून टाकतात. द पॉवर ऑफ फेथ या श्री सच्या पुस्तकातून आपण शिकतो की जिथे विश्वास असतो तिथे मार्ग आपोआप तयार होतो. चला तर, आज आपण विश्वासाच्या शक्तीला समजून घेऊ, तिला जागवू आणि आपल्या जीवनात चमत्कार निर्माण करायला श्रद्धेची शक्ती जागृत करा. सिरश्री यांचे अवेकन द पॉवर ऑफ फेथ हे एक परिवर्तनकारी उत्कृष्ट नमुना आहे जे वाचकांना प्रेरणा देते आणि त्यांना ज्ञान देते. हे पुस्तक पारंपरिक साहित्याच्या सीमा ओलांडते आणि श्रद्धा आणि अध्यात्माच्या क्षेत्रात खोलवर जाते. जर तुम्ही श्रद्धेच्या शोधात असाल तर हे तुमच्यासाठी योग्य पुस्तक आहे. विश्वास अदृश्य पाहतो, अविश्वसनीय गोष्टींवर विश्वास ठेवतो आणि अशक्य गोष्टी साध्य करतो, असे कोरी टेन बूम म्हणतात. परिचय. आपल्या सर्वांमध्ये श्रद्धेची शक्ती आहे, ती फक्त जागृत करणे आवश्यक आहे जेणेकरून आपण पूर्ण आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकू. या पुस्तकाच्या सारांशात आपण ही शक्ती कशी जागृत करायची ते शिकाल. आज आपण आध्यात्मिक गुरु सरश्री यांनी लिहिलेल्या वेकन द पॉवर ऑफ फेथ या पुस्तकाबद्दल जाणून घेऊ. हे पुस्तक हिंदीमध्ये विश्वास नियम म्हणून देखील उपलब्ध आहे. या पुस्तकात जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुमचा विश्वास कसा प्रत्यक्षात आणायचा हे सरश्री स्पष्ट करतात. तर या पुस्तकाचा सारांश एका कथेने सुरू करूया. एक गोष्ट. एक माणूस होता ज्याला प्रवास करायला खूप आवडायचा. त्याला आपले संपूर्ण आयुष्य भटकंतीत घालवायचे होते. असे भटकत असताना त्याला एकदा वाटले की कदाचित तो जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात गेला असेल आणि आता फक्त वाळवंट उरले आहे. म्हणून त्याने आपले मन बनवले आणि तो एका वाळवंटात पोहोचला. तो 2 ते 3 दिवसांपासून वाळवंटात भटकत होता. त्याचे अन्न आणि पाणी संपले होते आणि आता त्याला बाहेर पडायचे होते. पण तो आधीच वाळवंटात खूप दूर गेला होता, त्यामुळे त्याला बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता. त्याने वाळवंटाबद्दल ऐकले होते, जिथे अन्न आणि पाण्याअभावी बरेच लोक मरतात. त्याचे अन्न आणि पाणी संपले होते. त्याला वाटले की त्यालाही अशाच प्रकारे मारले जाईल आणि यामुळे त्याची चिंता वाढली. आजूबाजूला पाहिले तर त्याला घरे दिसली नाहीत, प्राणी दिसले नाहीत आणि माणसेही दिसली नाहीत. त्याच्या आजूबाजूला सर्वत्र वाळू होती. मग त्याला दूरवर एक हातपंप दिसला. त्याच्या शरीरातली सगळी ऊर्जा शिल्लक असताना तो हातपंपाकडे धावला आणि तिथे पोहोचला. त्याने हातपंप चालवायला सुरुवात केली, पण बराच वेळ झाला तरी त्यातून पाणी बाहेर आले नाही आणि तो असहाय्यपणे बसला. पण मग त्याची नजर जवळच पडलेल्या एका पाण्याच्या बाटलीवर पडली, जी फक्त अर्धी भरलेली होती आणि ज्यावर लिहिले होते, हे पाणी त्या हँडपंपात ओता आणि मग तुम्हाला हवे तितके पाणी प्या. आता ही परिस्थिती त्या माणसासाठी खूप आव्हानात्मक होती, कारण त्याच्याकडे अर्धी पाण्याने भरलेली बाटली होती. त्याला पाण्याची नितांत गरज होती, तो ते पिऊ शकत होता किंवा हातपंपात ओतूनही घेऊ शकत होता. हातपंपात पाणी ओतणे हे धोक्यापेक्षा कमी नाही कारण जर हातपंपात पाणी ओतल्यानंतरही तो काम करत नसेल तर त्याच्या हातातून अर्धी पाण्याची बाटली निसटेल आणि तो तहानेने मरेल आणि जर त्याला हातपंपातून पाणी मिळाले तर तो त्याला हवे तितके पाणी पिऊ शकतो. त्या माणसाच्या मनात अनेक प्रश्न येऊ लागले. जर त्याने पाणी ओतले नाही तर त्याच्या नंतर येणाऱ्या लोकांनाही या आव्हानाचा सामना करावा लागेल. त्याने विचार केला, जर मी आज धोका पत्करला नाही तर लोक इतरांवर मला मदत करण्यासाठी कसा विश्वास ठेवतील. म्हणून हे लक्षात ठेवून त्याने पाण्याची अर्धी बाटली हातपंपात ओतली आणि बाटलीवरील शिलालेखावर विश्वास ठेवून ती चालवू लागला. त्याच्या प्रयत्नांना यश आले आणि पाणी दिसू लागले. त्याने प्रथम मनापासून प्यायले, नंतर त्याची बाटली आणि भांडे पाण्याने भरले. शेवटी त्याने बाटली अर्धी पाण्याने भरली आणि त्यावर लिहिले, तुम्ही या बाटलीवर विश्वास ठेवू शकता. लेखक म्हणतो की बाटलीप्रमाणे श्रद्धा किंवा श्रद्धा आपल्या मानवांमध्ये आधीच अस्तित्वात आहे, ती फक्त जागृत करण्याची आवश्यकता आहे.
श्रद्धा ही केवळ एका विशिष्ट व्यक्तीमध्ये किंवा लोकांच्या गटात आढळणारी गोष्ट नाही, उलट श्रद्धा प्रत्येक मानवामध्ये असते. श्रद्धा म्हणजे अशा गोष्टी ज्या तुम्हाला कुठेतरी सांगितल्या गेल्या आहेत, ऐकल्या गेल्या आहेत किंवा स्वीकारल्या गेल्या आहेत. कालांतराने आपल्याला अधिक ज्ञान मिळत असताना आपल्या श्रद्धा बदलतात. उदाहरणार्थ, आपण एकेकाळी असे मानत होतो की चंद्र हा पृथ्वीजवळचा एकमेव ग्रह आहे. परंतु जसजसे आपण अधिक ज्ञान मिळवले आणि अधिक शोध घेतला तसतसे आपल्याला आढळले की पृथ्वीजवळ इतर अनेक ग्रह आहेत. वास्तव. आता येते काल्पनिक वास्तव. याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या स्वतःच्या विचारसरणीतून निर्माण केलेले वास्तव. काल्पनिक वास्तवात आपण फक्त तेच सत्य मानतो जे आपल्याला खरे वाटायचे असते, जे कधीकधी आपल्याला खऱ्या वास्तवापासून विचलित करू शकते. तुम्ही भ्रामक वास्तवाचा विचार एका भिंगासारखा करू शकता, जिथे तुमचे मन ज्या गोष्टी पाहू इच्छिते त्या मोठ्या केल्या जातात आणि इतर गोष्टी तुलनेत कमी संबंधित वाटतात. यामुळे तुम्ही अनेकदा तुमच्या इच्छित जीवनाची कल्पना करण्यात वेळ घालवू शकता, वास्तवाकडे दुर्लक्ष करू शकता. जेव्हा वास्तव तुमच्यावर आदळते तेव्हा तुम्ही स्वतःला हाताळू शकत नाही. लेखक म्हणतात की म्हणूनच बहुतेक लोक आयुष्यात दुःखी आणि अयशस्वी असतात कारण ते वास्तवापासून दूर पळतात. तुम्ही कधीही सत्यापासून पळून जाऊ नये. तुम्हाला किमान सत्य काय आहे हे माहीत असले पाहिजे. कधीकधी हे भ्रामक वास्तव खरे ठरते. उदाहरणार्थ, आपल्याला माहीत आहे की पैसा हे एक महत्त्वाचे साधन आहे, जे चांगल्या आरोग्यासाठी आणि नातेसंबंधांसाठी आवश्यक आहे. आता हे एक सत्य आहे ज्यावर तुम्ही प्रथम विश्वास ठेवाल, म्हणजेच विश्वास ठेवाल. नंतर त्या श्रद्धेशी संबंधित वास्तविक जीवनातील अनुभवांद्वारे ही श्रद्धा अधिक मजबूत होईल आणि कालांतराने एक श्रद्धा बनेल, जी तुम्ही नंतर कोणत्याही शंकाशिवाय सत्य म्हणून स्वीकाराल. जर तुम्ही या श्रद्धेवर विश्वास ठेवला आणि एक भ्रामक वास्तव निर्माण केले जिथे तुम्ही स्वतःला एक श्रीमंत व्यक्ती म्हणून कल्पना केली आणि कठोर परिश्रम करत राहिलात तर तुम्ही निश्चितच श्रीमंत व्हाल. कारण या प्रकरणात तुमचा विश्वास आणि भ्रामक वास्तव दोन्ही बरोबर आहेत, दोन्ही तुमच्या बाजूने काम करतील. पण जर तुम्ही चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवलात, जसे की तुम्ही फक्त वाईट गोष्टी करून पैसे कमवू शकता किंवा चांगले केल्याने कोणाचाही फायदा होत नाही, तर हा खोटा विश्वास आहे. जर तुम्ही ते खरे म्हणून स्वीकारले आणि त्यावर तुमचे स्वतःचे भ्रामक वास्तव उभे केले तर तुम्हाला फक्त तेच दिसेल जे तुम्हाला पाहायचे आहे. म्हणजेच वाईट कृतींद्वारे आनंद आणि पैसा कमवण्याचे मार्ग तुम्हाला लक्षात येऊ लागतील. वाईट कृत्ये अधिक दृश्यमान होतील, तर चांगली कृत्ये लपलेली राहतील. विश्वास. श्रद्धा आपल्या अवचेतन मनात स्वतःची एक प्रतिमा तयार करतात, ज्याला आपण मी म्हणून ओळखतो. उदाहरणार्थ, मीच पुढे जाणारी व्यक्ती आहे किंवा मीच आयुष्यात यशस्वी होणारी व्यक्ती आहे. जर तुम्ही योग्य गोष्टींवर आधारित श्रद्धा निर्माण केल्या तर तुम्ही यशस्वी व्हाल. परंतु जर तुम्ही फक्त तुमच्या स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी चुकीच्या गोष्टींवर आधारित श्रद्धा निर्माण केल्या तर तुम्ही अपयशी ठरू शकता. म्हणून काय बरोबर आहे आणि काय चूक आहे हे ओळखणे खूप महत्त्वाचे आहे. लेखक म्हणतात की आपला विश्वास खूप शक्तिशाली आहे. जर कोणी मला विचारले की यशस्वी व्यक्ती आणि अयशस्वी व्यक्तीमध्ये काय फरक आहे, तर मी म्हणेन की फरक फक्त श्रद्धेचा आहे. यशस्वी व्यक्तीला विश्वास असतो की तो यशस्वी होईल आणि म्हणूनच तो यशस्वी होतो. एक अयशस्वी व्यक्ती स्वतःवर शंका घेते, विचार करते की कदाचित तो यशस्वी होऊ शकत नाही आणि म्हणूनच तो अपयशी आहे. लेखक वैयक्तिक आत्मविश्वास वाढवण्यासाठी एक टिप देतात. तुम्ही ज्या लोकांसारखे बनू इच्छिता त्यांचे निरीक्षण करा, त्यांच्याबद्दल वाचा किंवा ऐका. यामुळे तुम्हाला त्यांची मानसिकता समजून घेण्यास आणि स्वतःला आकार देण्यास मदत होईल. यामुळे तुम्हाला जास्त लोकांकडून सल्ला घेण्याचे टाळण्यास देखील मदत होईल. भावना सकारात्मक कृतींना प्रेरणा देतात, तर नकारात्मक विचार नकारात्मक कृतींवर प्रभाव पाडतात. अशा प्रकारे आपल्या भावनांचा आपल्या कृतींवर खोलवर परिणाम होतो. तुम्ही जसे काम करता तसे तुम्हाला तुमचे परिणाम मिळतात. म्हणजे रोजच्या व्यायामाप्रमाणे चांगली कृती केल्याने तुमचे स्नायू बळकट होतात आणि तुम्ही दिवसभर सक्रिय राहता. आणि आपल्या परिणामांप्रमाणेच आपला विश्वासही वाढतो.
म्हणजे एकदा कृती केल्याने आपल्याला सकारात्मक परिणाम मिळाले की त्या कृतीवरील आपला आत्मविश्वास वाढतो. पुढच्या वेळी आपण अधिक आत्मविश्वासाने दुप्पट मेहनत करतो. नकारात्मक भावनांसह काम केल्याने देखील नकारात्मक परिणाम मिळतात आणि तुम्ही त्या कृतींवर पूर्णपणे विश्वास ठेवू शकत नाही. विश्वासाचे चक्र. आपल्या श्रद्धा दोन प्रकारे विकसित होतात, नकारात्मक श्रद्धाचक्र आणि सकारात्मक श्रद्धाचक्र. नकारात्मक विश्वासाचे चक्र समजून घेऊया. दोन संघांमध्ये एक फुटबॉल सामना सुरू आहे, टीम A आणि टीम B. ज्या शहरात सामना होत आहे ते शहर टीम A चे मूळ गाव आहे आणि ते टीम A चे मूळ गाव असल्याने बहुतेक लोक टीम A साठी जय जयकार करत आहेत. सामना आता अशा टप्प्यावर पोहोचला आहे जिथे टीम A पुढे आहे आणि टीम B मागे आहे. तुमच्या मनात या परिस्थितीची कल्पना करा. दोन्ही संघांनी सामना जिंकण्याचा समान विश्वास ठेवून सुरुवात केली. पण आता एका संघाने आघाडी घेतल्याने दुसरा संघ असा विचार करत आहे की तो हरेल. हाच एक महत्त्वाचा घटक आहे जिथे तो हरेल असा विश्वास करू लागतो. यामुळे दुसऱ्या संघावर नकारात्मक विश्वासाचे चक्र सुरू होते, जिथे त्याचे मनोबल हळूहळू कमी होते. जरी दुसऱ्या संघाला जिंकण्याची संधी होती, तरी त्यांचा विजयावरील आत्मविश्वास कमी झाला, ज्यामुळे त्यांच्या कामगिरीत आणखी घसरण झाली. जेव्हा त्यांनी हार मानली तेव्हा त्यांना पराभूत झाल्यासारखे वाटले, ज्यामुळे त्यांची कामगिरी खराब झाली आणि संघ सामना गमावला. आता नकारात्मक आणि सकारात्मक विश्वास चक्र समजून घेऊया. टीम A चा विचार करा, जी हळूहळू टीम B वर वर्चस्व मिळवत होती आणि सातत्याने विजय मिळवत होती. यामुळे त्यांचे मनोबल वाढले, त्यांना अधिक उत्साही आणि आनंदी वाटले, ज्यामुळे कामगिरी सुधारली. जरी त्यांनी अनेक गोल गमावले असले तरी विजयावरील त्यांच्या आत्मविश्वासामुळे त्यांना पुन्हा उडी मारून सामना नियंत्रित करण्याची संधी मिळाली. अशा प्रकारे गोल केल्याने त्यांचा आत्मविश्वास पुन्हा वाढला, त्यांना सकारात्मक कृती करण्यास प्रेरित केले आणि शेवटी त्यांनी सामना जिंकला. दोन्ही संघांनी सुरुवात केली की ते जिंकू शकतात या एकाच विश्वासाने. तरीही टीम B हरली. त्यांच्यात विश्वासाची कमतरता होती म्हणून नाही, तर त्यांचा विश्वास सकारात्मकतेपासून नकारात्मकतेकडे वळला म्हणून. दरम्यान टीम A ने संपूर्ण सामन्यात त्यांचा सकारात्मक विश्वास कायम ठेवला आणि जिंकला. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या भावना. आपले मानवी मेंदू फक्त सकारात्मक भावना निर्माण करणाऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी तयार केलेले आहे. आपले अवचेतन मन प्रथम या विचारांकडे लक्ष देते. हे विचार वास्तविक जीवनात वास्तव बनतात, म्हणून श्रद्धेचे बीज अधिक मजबूत होण्यासाठी ते सकारात्मक भावनांशी जोडा. दृढ हेतूने तुम्हाला काय हवे आहे याचा विचार करा आणि सकारात्मक वाटा. तुमच्या श्रद्धेकडे वारंवार लक्ष वेधून घेतल्याने तो आपोआप एक महत्त्वाचा विचार बनेल आणि तो प्रत्यक्षात आणण्यासाठी कृती करण्यास तुम्हाला प्रेरित करेल. उदाहरणार्थ, एका मुलाला फुटबॉल खेळायला आवडते, पण त्याचे पालक त्याला क्रिकेट खेळायला सांगतात आणि वारंवार त्याला प्रोत्साहन देतात, पण तो मुलगा ऐकायला नकार देतो आणि फुटबॉल खेळत राहतो. पालक त्याला क्रिकेटच्या मैदानावरही घेऊन जातात, पण तो मुलगा तिथे इतर मुलांसोबत खेळत राहतो. कारण फुटबॉल खेळल्याने मुलाला चांगले वाटते, ज्यामुळे त्यांच्या मनात फुटबॉलबद्दल सकारात्मक विचार निर्माण होतात, ज्यामुळे त्यांना चांगले वाटते आणि त्यांना कृती करण्यास प्रेरित होते, फुटबॉल खेळणे. म्हणूनच त्यांचे पालक त्यांना क्रिकेट खेळण्यासाठी कितीही भाग पाडण्याचा प्रयत्न करत असले तरी ते फक्त फुटबॉलच खेळतील. वास्तविक जीवनातही असेच काहीसे घडते. आयुष्यात तुम्हाला हव्या असलेल्या एखाद्या गोष्टीबद्दल नकारात्मक विचार ते दूर करू शकतात, कारण तुमच्या मनात असलेले नकारात्मक विचार ते प्रत्यक्षात येण्यापासून रोखतात. तुम्हाला ते करण्याची इच्छा होणार नाही आणि तुम्ही आवश्यक प्रयत्न करू शकणार नाही, ज्यामुळे अपयश येऊ शकते. म्हणून त्या गोष्टीवर सकारात्मक विश्वास निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, जेणेकरून तुम्ही तो नकारात्मक विश्वास दाबून टाकू शकाल, तो सकारात्मक विश्वास मजबूत करू शकाल आणि तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी आवश्यक ती कृती करू शकाल. उदाहरणार्थ, जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल पण पैशाच्या कमतरतेबद्दल सतत काळजी वाटत असेल, तर तुम्हाला जास्त कमाई करण्याच्या संधी दिसणार नाहीत, परिणामी कमी पैशात जगावे लागेल. म्हणून
तुमच्या इच्छित परिणामाशी संबंधित विचारांवर विश्वास ठेवणे आणि त्यापासून विचलित होऊ नये हे महत्त्वाचे आहे. सकारात्मक भावना. आतापर्यंत तुम्ही शिकला आहात की श्रद्धेचे बीज कसे पेरले तर फळ कसे मिळते, आणि तुमचा विश्वास मजबूत केल्याने तुमचे ध्येय साध्य करणे खूप सोपे होते. आता स्वतःला हा प्रश्न विचारा, तुम्ही तुमच्या जीवनात मोठा बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहात का? आज अशक्य किंवा जादुई वाटणारे निकाल मिळविण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात का? त्यांना प्रत्यक्षात आणण्यासाठी आजच त्यांना प्रत्यक्षात आणणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवण्यास सुरुवात करा. ते लावा, त्याचे संगोपन करा, ते बळकट करा आणि लवकरच तुम्हाला ते तुमच्या आयुष्यात उमलताना दिसेल. जगात जे काही निर्माण झाले आहे, निर्माण होत आहे आणि निर्माण केले जाईल, त्याच्या प्रतिमा आधीच निर्मात्यांच्या मनात अस्तित्वात आहेत, ज्यांनी त्याची श्रद्धेने कल्पना केली. ज्याप्रमाणे ॲपल कंपनी जगासाठी नंतर निर्माण झाली, परंतु ती स्टीव्ह जॉब्सच्या मनात आधीच निर्माण झाली. त्याचप्रमाणे मायक्रोसॉफ्ट सॉफ्टवेअर नंतर लोकांसमोर आले, परंतु ते बिल गेट्सच्या मनात आधीच निर्माण झाले होते. या लोकांप्रमाणेच तुमच्या कल्पनेतही अफाट शक्यता लपलेल्या आहेत. आज तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी ज्या गोष्टी पाहता त्या कोणाच्या तरी कल्पनेचा परिणाम आहेत. म्हणून जेव्हा तुम्हाला नकारात्मकता किंवा मर्यादा, नकार किंवा अशी परिस्थिती येते जी अस्वस्थ करणारी असते आणि तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रयत्न करावे लागतात, तेव्हा लक्षात ठेवा की तुमच्यात अमर्याद क्षमता आहे, जी या अदृश्य जगात अस्तित्वात आहे. हे सत्य तुमची जाणीव वाढवेल आणि तुमच्या कल्पना प्रत्यक्षात आणण्याचे मार्ग शोधण्यात तुम्हाला मदत करेल. प्रत्येक व्यक्तीला आयुष्य अद्भुत बनवायचे असते आणि ते दिवसभर त्याबद्दल विचार करतात. पण फार कमी लोकच ते खरोखर अद्भुत बनवतात, कारण ते योग्य वेळी योग्य गोष्टींवर विश्वास ठेवतात. जीवनातील चढ-उतारांमुळे अनेकदा आपल्याला आवश्यक श्रद्धेची जाणीव होत नाही, म्हणून लेखक त्यांना ते लक्षात ठेवण्यास मदत करण्यासाठी फेथ फेअर बुक तयार करण्याची शिफारस करतात. हे करण्यासाठी तुमचे सकारात्मक विचार आणि श्रद्धा एकाच ठिकाणी लिहा. यामुळे तुमचा त्यांच्यावरचा विश्वास दृढ होईल. तुम्ही एक छोटी डायरी सुरू करू शकता जिथे तुम्ही दिवसभरातील तुमच्या महत्त्वाच्या श्रद्धा लिहू शकता आणि आठवड्यातून एकदा ती वाचू शकता. असे केल्याने तुम्ही तुमच्या सकारात्मक श्रद्धांबद्दल अधिक स्पष्ट व्हाल. आपल्या प्रत्येकाची स्वतःची मूल्ये आणि उद्देश आहेत आणि त्यांच्याबद्दल स्पष्टता मिळविण्यासाठी ते फेथ फेअर बुकमध्ये लिहून ठेवणे महत्त्वाचे आहे. तुमचे फेथ फेअर बुक लिहिताना लक्षात ठेवा की ते तुमच्या श्रद्धेला वास्तवात आणण्यासाठी एक स्रोत आहे. तुम्ही ज्या श्रद्धा प्रत्यक्षात आणू इच्छिता त्या तुम्ही आत्मविश्वासाने लिहिता, तुम्हाला जे हवे आहे त्यासाठी श्रद्धेचे बीज पेरता. म्हणून तुम्ही श्रद्धेला वास्तवात आणू शकाल की नाही याची काळजी न करता तटस्थतेने फेअर बुक लिहा. जेव्हा तुम्ही तटस्थ श्रद्धेने फेअर बुक लिहाल, तेव्हा तुम्हाला तुमच्या जीवनात चमत्कारिक बदल अनुभवायला मिळतील. या विश्वासाच्या पुस्तकात तुमची दीर्घकालीन ध्येये लिहा आणि वेळोवेळी त्यांचा संदर्भ घ्या. तुमच्या दीर्घकालीन ध्येयांवर आधारित अल्पकालीन ध्येये तयार करा. या प्रवासात येणाऱ्या आव्हानांना तोंड द्या आणि तुमची दीर्घकालीन ध्येये आणि श्रद्धा बदलू नका हे लक्षात ठेवा. आणण्यासाठी ही संस्था सरश्रीच्या शिकवणींवर आधारित असंख्य कार्यक्रम आयोजित करते. आजपर्यंत महाआसमानीच्या परमज्ञान शिबिराचा 1 लाखहून अधिक लोकांनी लाभ घेतला आहे. मी कोण आहे या प्रश्नाचे उत्तर जाणून जगातील प्रत्येक व्यक्तीला परम आनंद मिळावा हे सुनिश्चित करणे हे या शिबिराचे उद्दिष्ट आहे. हे शिबिर पुणे शहराच्या बाहेरील पर्वत आणि निसर्गाच्या अमर्याद सौंदर्यात वसलेल्या मनन आश्रमात आयोजित केले जाते. महाआसमानीच्या परमज्ञान शिबिरात सहभागी होऊनच तुम्ही तेज ज्ञानाचा आनंद अनुभवू शकता. धन्यवाद मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला हा सारांश आवडला असेल. मला आशा आहे की तुम्ही या पुस्तकातील सर्व धडे आत्मसात कराल आणि चांगले जीवन जगाल. तुम्ही हे पुस्तक ऑर्डर करून अधिक तपशील वाचू शकता. हे पुस्तक हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत उपलब्ध आहे. अवेकन द पॉवर ऑफ फेथ पुस्तक पुनरावलोकन. अवेकन द पॉवर ऑफ फेथ ही एक परिवर्तनकारी कलाकृती आहे जी वाचकांना प्रेरणा देते आणि त्यांना ज्ञान देते. हे पुस्तक पारंपरिक साहित्याच्या सीमा ओलांडून श्रद्धा आणि अध्यात्माच्या क्षेत्रात खोलवर जाते. लेखकाचे लेखन प्रभावी आणि खोलवर भावनिक आहे,
जे वाचकांना श्रद्धेची खरी क्षमता शोधणाऱ्या आध्यात्मिक प्रवासात मार्गदर्शन करते. वैयक्तिक किस्से, व्यावहारिक शिकवणी आणि प्रत्यक्ष व्यायाम यांच्या संयोजनाद्वारे हे पुस्तक वाचकांना त्यांच्या श्रद्धेच्या अमर्याद शक्तीचा वापर करण्यासाठी एक रोडमॅप प्रदान करते. या पुस्तकाच्या उल्लेखनीय गुणांपैकी एक म्हणजे वाचकांशी वैयक्तिक पातळीवर संपर्क साधण्याची क्षमता. ते विश्वासांचा प्रचार करत नाही किंवा लादत नाही, तर वाचकांना त्यांच्या स्वतःच्या श्रद्धा आणि अध्यात्म अशा प्रकारे एक्सप्लोर करण्यास आमंत्रित करते जे प्रामाणिक आणि अर्थपूर्ण वाटेल. लेखकाची सहानुभूती प्रत्येक पानावर झळकते, ज्यामुळे सामायिक अनुभवांशी जोडणे सोपे होते. एकंदरीत अवेकन द पॉवर ऑफ फेथ हे एक सखोल आणि जीवन बदलणारे पुस्तक आहे ज्यामध्ये आपल्या सर्वांमधील विश्वास जागृत करण्याची क्षमता आहे. आध्यात्मिक वाढ, वैयक्तिक परिवर्तन आणि श्रद्धेच्या शक्तीशी सखोल संबंध शोधणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक आहे. विश्वास हा फक्त विचार नाही, ती एक ऊर्जा आहे जी तुमच्या स्वप्नांना वास्तवात आणते. द पॉवर ऑफ फेथ मधील शिकवणी तुम्हाला प्रेरणा देत राहो आणि तुमचा विश्वास तुम्हाला तुमच्या सर्वोच्च यशाच्या दिशेने घेऊन जावो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन प्रेरणादायी प्रवासात.